जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बोला सावंत. अहो टीव्ही बघताय ना? टीव्ही काय विशेष? अहो आधी तुम्ही टीव्ही लावा आणि बघा. जयदीप काय झालं टीव्ही का लावतोयस? बाबांना बघायचंय. प्रसिद्ध उद्योगपती विक्रांत सरंजामे यांच्यासोबत तिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे. अहो ते सगळं जुनं झालंय. आता तिचं लग्न ठरलंय. म्हणजे आता प्रसिद्ध उद्योगपती विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचं लग्न होणार आहे आणि ही नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. ईशा निमकर, ईशा निमकर, ईशा निमकर, निमकर आणि सरंजामे कुटुंबियांचा आम्ही जाहीर निषेध करतो. सर इकडे खूप मोठा जमाव जमलाय. रिपोर्टर्स आलेत, वेगवेगळ्या संस्थांचे लोक आलेत. सर जोरजोरात थापा मारतात दरवाजावर, खिडकीवर. बघ ते असं काहीही करणार नाही. जर जर तू त्यांना सामोरी गेलीस तर. मी हो आपल्या ईशा तेवढा एकच मार्ग आहे. सर पण ते कसं शक्य आहे? आई बाबा काळजी करायची नाही. ईशा त्या घरात यावी म्हणून ते घर सजून आतुरतेने तिची वाट बघत बसलाय. काय आहे? ईशा तू आहेस? सर मला माहित नव्हतं. मला वाटलं ही आपली. तुझी रूम खाली आहे. आय मीन आपली रूम खाली आहे. तू जा, मी आलो. जाते. गुड मॉर्निंग मिस्टर निमकर. नमस्कार. इज एव्हरीथिंग ओके? काय मॅडम, आपलं ठरलं होतं ना बैठकीमध्ये की ह्या लग्नात मी माझ्या परीनं होईल तेवढा खर्च करणार. त्यामुळे म्हटलं आता लग्न झालं, आता पुढचं बघावं नाही का, म्हणून मला प्लीज सांगता का किती खर्च झाला लग्नाचा? आर यू शुअर? हो. वन सेकंड. मिस्टर निमकर, जेन्युइनली हे नेसेसरी नाही आहे, पण तरी तुम्ही इन्सिस्ट करताय म्हणून मी तुम्हाला सांगते की लग्नाचा खर्च झालाय 10,50,01,02 रुपये.
मिस्टर निमकर, तुम्ही ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं नेसेसरी नाही आहे. सो मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही हा विचार नका करू प्लीज. हे बघा, विक्रांत सरांसाठी हे पैसे खूप नाही आहेत, पण तुमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे हे माहिती आहे मला. आणि म्हणूनच मी म्हणतेय की तुम्ही नाही कॉन्ट्रीब्यूट केलं तरीही चालेल. हो बरोबर आहे तुमचं, पण मायराजी अहो ह्यातला अर्धा खर्च करणं सुद्धा माझ्या कुवती बाहेरचं आहे, माहिती आहे मला. पण माझ्याकडून होईल तेवढे जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करीन ते. मिस्टर निमकर, तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. मी फक्त इन्फॉर्म करते तुम्हाला. मायराजी मला माहिती आहे हे सगळं माझ्या कुवती बाहेरचं आहे, पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडून होईल तितके जास्तीत जास्त पैसे देण्याचा मी प्रयत्न करीन. कारण मला माहिती आहे 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है. तुम्ही काळजी करू नका. विक्रांत सरांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा होता. ते मला म्हणाले की ते येतील माझ्या हातचं खायला. ब्रो इन लॉ आता डिनरला इथे येणार आहेत. ओके, बस वाट बघत त्यांची. इतकं जर तू माझ्यावरती प्रेम करणार असेल तर माझं कसं व्हायचं ग? सर काय हो तुम्ही? मिसेस सरंजामे, मला माफ करा. काय करताय तुम्ही? उठा. कोणतंही जबाबदारीचं पद नसताना या बाहेरच्या माणसानं संवेदनशील काळात स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी केली. प्रल्हादपंत हा गुन्हा होऊ शकतो? जी युवराज. मग अशा शत्रूच्या हेरगिरी करणाऱ्या, स्वराज्यात अराजक माजवणाऱ्या माणसाला आपण कुठली शिक्षा देऊ शकतो? शिरच्छेद. मी विचार करतोय की आपण नवीन घर घेऊया का साताऱ्यामध्ये. म्हणजे तुमच्या हक्काचं घर देतो म्हणलं होतं का ना मी तुम्हाला. काय? आपलं स्वतःचं घर असणार? म्हणजे किचन, हॉल. उतर. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुम्हालाच हवा होता ना टी. आईंनी चहा कोणाला करायला सांगितला? तुला. मग तुम्ही कशाला म्हणला चहा? आता येत नाही तिला म्हणल्यानंतर करणारच ना मदत मी. इतकी वर्ष मी या किचन मध्ये काम करत होते तेव्हा नाही जमलं तुम्हाला मदतीला यायला? ज्याला जे काम सांगितलं त्यांनी ते करायचं. ए काय करते राधिका? कालचा प्रकार झाल्यापासून इंदू गप गप हा, आणि ह्या असा झाल्यापासून तू ते का बघलंच सुद्धा नाही. मेला असता तर दुसरा आणला असता. अण्णा, मका असं वाटतं कोणतरी करणी केली आहे. नाईक! ए नाईक! काय गो? कोण भया? अण्णा नाईकाला सांग मी आलीये. त्याचो आणि आमचो काय बी संबंध नाही. नेलो तो अण्णा नाईक आमच्यासाठी. असा कसा मरल? त्याला तर मी आज खपवीन. आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना, ज्याला जे पाहिजे ते मिळणार. मग मी मागतोय आता तालमीत चल. खुशखबर खुशखबर खुशखबर. गॅस 200 रुपये मध्ये. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही.